नमस्कार. आज आपण मागच्या हुकांच्या प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग बघणार आहोत. बऱ्याच वेळेस काय होतं, मागच्या हुकांच्या प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग करताना कपडा घडीवर कोणता ठेवायचा, कुठला भाग सुट्ट्या पदरामध्ये ठेवायचा हे बऱ्याच टाइमला लक्षात येत नाही. त्यानुसार आज आपण हे पुढच्या भागाचं फक्त पॅटर्न बनवणार आहोत. मागच्या भागाचं पॅटर्न आपण मागील व्हिडिओत बघितलेला आहे, त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्यामुळे आज फक्त पुढच्या भागाचं आपण 30 छातीच्या मापाचं हे पेपर पॅटर्न बनवूया. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पॅटर्न घडी कुठे ठेवायचं, कपड्यावर वाढवायचं कुठे, हे इथे समजून सांगते. त्यासाठी इथे घडीचा पेपर घेतलेला आहे. घडी माझ्या बाजूला आहे. दरवेळेस इकडे सुट्टे पदर असतात, आज या बाजूला घडी ठेवलेली आहे, म्हणजे आपली गळ्याची बाजू इकडे येणार आहे. आता सुरुवातीला आपल्याला खालच्या बाजूने अंतर सोडायचं आहे, फक्त खालून सोडायचं आहे. खालून आपण हे अंतर 1 इंच सोडणार आहोत आणि मग बाकीचं पॅटर्न बनवणार आहोत. सोडलेलं अंतर हे फक्त पुढच्या भागासाठी असणार आहे, मागच्या भागासाठी नाही. मागच्या भागातून आपल्याला हे सोडलेलं अंतर काढून टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे ब्लाउजची उंची अधिक 1 इंच शिलाई मार्जिन. हे सोडलेलं अंतर लक्षात घ्यायचं नाहीये थोड्या वेळा करता. 13 इंच ब्लाउजची उंची आहे, 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 14 इंच. हे इथे मार्किंग केलं. आता 30 छातीचं आहे, त्यामुळे शोल्डर घेतलं 5.25 इंच आणि मुंडा घ्यायचा आहे 5 इंच. सगळी मापं आपल्याला चार्ट नुसार सेम अशीच घ्यायची आहे. हे 5 इंचाचं मार्किंग केलं, हे पट्टीने जोडून घेते. त्यानंतर छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. आता 30 छातीचा आहे, त्यामुळे छातीच्या चौथ्या भागाला 7.5 इंच 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं. हे अंतर पट्टीने जोडून घेऊया. पॅटर्न बनवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे. म्हणजे किचकटपणा पॅटर्न मधनं सगळा काढून टाकलेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही पॅटर्नचं कटिंग करू शकता, अशी ही पद्धत आहे. मुंड्याचे आकार देऊन घेऊया. आता आपल्याला इथे मागचा मुंडा टाकायचा नाही, कारण आपण फक्त पुढच्या मुंड्याचं बनवतोय. त्यामुळे फक्त पुढच्या मुंड्यासाठी इकडे 1 इंचचं मार्किंग केलं, इकडे 1 इंचचं मार्किंग केलं. ह्या अंतराचं मध्य करणार आहोत आणि मध्यापासून 5 इंच मध्ये घेऊन आपल्याला हा पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. हा झाला मुंड्याचा आकार देऊ. त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे गळाखुली. गळाखुली आपण घेणार आहोत 1.25 इंच. आता हे शोल्डरची पट्टी जर मोठी हवी असेल तर गळाखुलीच्या अंतरात बदल करा. काय होतं, बऱ्याच काही शोल्डर मध्ये वाढवतात, तसं नाही करायचं. जर आपल्याला शोल्डरची पट्टी मोठी हवी असेल तर गळाखुली कमी करा, शोल्डरची पट्टी छोटी हवी असेल तर गळाखुलीचं अंतर जास्त घ्या. त्यानंतर पुढच्या गळ्याची उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन. 5.5 इंचाचा गळा आहे, अर्धा इंच ऍड केलं 6 इंच. हा बॉक्स तयार करून घेऊया. इथे कोपऱ्यात गळ्याला आकार देऊन घेऊ. त्यानंतर ह्या पॉइंट पासून आपल्याला घ्यायचा आहे छातीचा 10वा भाग. आता आपण 30 छातीचं घेतोय, त्यामुळे छातीचा 10वा भागाला 3 इंच, हे 3 इंचावर मार्किंग करते. आणि उभा टक्स आपल्याला घ्यायचा आहे 4 इंचाचा. हे 4 इंचाचं मार्किंग करते. हे अंतर खाली जोडून घेते. ह्या टक्सच्या दोन्ही बाजूला 1-1 इंचाचं मार्किंग करायचं आहे. हा टक्स कटिंग होऊन जाणार आहे. बऱ्याच वेळेस रेडीमेड आता साड्यांमध्ये ब्लाउजचं सेम असं पॅटर्न येतं, मग तुम्ही सेम असं पॅटर्न ठेवून पण कटिंग करू शकता. आणि हे पॅटर्न दोन्ही बाजूला इकडचा टक्स हा इकडे आणि फिटिंगच्या बाजूकडे जोडून घ्यायचं, जेणेकरून फिटिंग करताना मागचा पुढचा भाग लहान मोठा व्हायला नको म्हणून. आणि आकार देताना मुंड्यातून आपल्याला हा आकार द्यायचा आहे. हा झाला आकार. मग आता हा टक्सचं कटिंग केलं तर आपल्याला फिटिंगला ब्लाउज शिल्लक राहणार नाही. त्यामुळे फिटिंगच्या बाजूकडे आपल्याला इकडे 2 इंच अंतर वाढून घ्यायचं आहे. जेवढा आपल्याला कपडा लागणार आहे फिटिंगसाठी तो एक्स्ट्रा तिकडे वाढून घ्यायचा आहे. काच बटन पट्टीच्या बाजूकडे न वाढवता आपण हा फिटिंगकडे वाढवणार आहोत. आणि कपड्यावर ज्यावेळेस आपल्याला हे पॅटर्न ठेवायचं, ही बाजू आपल्याला घडीवर ठेवायची आहे, लक्षात घ्या. मागचा जो भाग आहे तो सुट्ट्या पदरांवर ठेवायचा आहे आणि पुढचा जो भाग आहे हा तो आपल्याला कपड्यावर घडीवर ठेवावा लागतो. आणि कपड्यावर वाढवायचं कुठे ते पण बघूया. याचं पहिले कटिंग करून घेऊया आणि मग कपड्यावर वाढवायचं कुठे ते बघूया. नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुमच्या काही अडचणी असतील तर त्या कमेंट करत चला, म्हणजे त्यानुसार आपण पुढचा व्हिडिओ बनवण्याचा नक्की माझा प्रयत्न असेल. हे जे अंतर आपण कापलेलं होतं हे तिरकस मध्ये काढून टाकायचं. हा टक्स कापून घेऊया.
हे झालं आपलं पॅटर्न कटिंग करून. आता दिसतं कसं आहे हे लक्षात घ्या. आता गळ्याचा आकार कापून घेऊया. कपड्यावर वाढवायला मात्र विसरू नका, नाही तर तुमचं ब्लाऊज बिघडेल. हे पॅटर्न कपड्यावर उभ्यात किंवा आडव्यातच ठेवायचं आहे. हे बघा, उघडल्यावर हे पॅटर्न अशा पद्धतीने दिसणार. हे आपल्याला इथे काच बटन पट्टीची बाजू म्हणजे ही घडीवर येणार आहे, कारण आपले हुक मागे येणार आहे. ब्लाऊजचे हुक आपले मागे येणार आहेत त्यामुळे. आणि हे पॅटर्न अशा पद्धतीने येणार आहे. मग कपड्यावर वाढवायचे कुठले कुठले भाग लक्षात घ्या. ही जी बाजू आहे ही बाजू कपड्यावर वाढवायची, ही बाजू वाढवायची, इकडची बाजू आणि इकडची बाजू. हे चारही आकार जे कटिंग केलेले आहेत ते तुम्हाला शिलाईसाठी जेवढा कपडा लागतो, पाव ते अर्धा इंच, तेवढं कपड्यावर आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. मागच्या भागाचा पॅटर्नचा व्हिडिओ आपण मागील व्हिडिओत बघितलेला आहे. सेम तशाच पद्धतीने तुम्ही मागच्या भागाचं कटिंग करायचं. आणि ह्या ब्लाऊजवर तुमच्या आवडीनुसार कुठल्याही प्रकारची तुम्ही बाही लावू शकता. आणि मागचे भागाचं कटिंग करताना तुम्ही ते सुट्ट्या पदरावर जरी कटिंग केलं तरी चालेल, कारण मागच्या बाजूला आपलं काच बटन पट्टी आपल्याला तिथे लावणार आहोत. सेम अशाच पद्धतीने हे ब्लाऊजचं कटिंग करा. आणि तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट करा. धन्यवाद.